ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मालेगाव शहरातील महेश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितमध्ये बनावट खाते तयार करून त्या खात्यावर कर्ज वाटप करून 6,25,227 रुपयांचा आर्थिक अपहार करून पतसंस्थेच्या ठेवीदारांची आर्थिक फसवणूक। किल्ला पोलीस ठाण्यात थकबाजीचा गुन्हा दाखल। नमस्कार, मी शेखरदादा पगार, संस्थापक अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा। काल महेश नागरी पतसंस्थेचे संचालक मंडळाची DDR अधिकाऱ्यांची आणि ठेवीदारांची बैठक घेण्यात आली, परंतु महेश नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळाकडे ठेवीदारांचे पैसे देण्याबाबत कुठलेही नियोजन नसल्याकारणाने फार मोठा गोंधळ उडाला। परंतु ठेवीदार आक्रमक झाल्यानंतर ठेवीदारांनी ठरवलं की ही बैठक जरी असेल परंतु आम्ही आता इथं ठिय्या आंदोलन मानतो, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हे ठिय्या आंदोलन बंद करणार नाही। शेवटी DDR जितेंद्र शेळके साहेबांनी किल्ला पोलीस स्टेशनला भेट दिली, तिथे त्यांना दाद न मिळाल्यामुळे शेवटी ॲडिशनल SP सूरजजी गुंजाळ साहेब यांच्याशी त्यांनी चर्चा केली। सन्माननीय सूरजजी गुंजाळ साहेबांनी तात्काळ दखल घेऊन महेश नागरी पतसंस्थेच्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर 2 तासात गुन्हा दाखल झाला। त्याबद्दल आम्ही अपर पोलीस अधीक्षक सन्माननीय गुंजाळ साहेब यांचे देखील आम्ही अभिनंदन करतो। आज गुंजाळ साहेबांनी जो आम्हाला न्याय दिला त्याबद्दल आज पूर्ण मालेगाव शहरात चर्चा आहे की जो कोणी भ्रष्टाचार करेल तो छोटा असो का मोठा असो त्याला 100% शिक्षा होणार आणि त्याला माफ होणार नाही। तसेच आज जे काही आंदोलन झालं त्या आंदोलनाला प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी देखील आम्हाला चांगलं सहकार्य केलं। पोलीस प्रशासनाचे देखील आम्ही आभार व्यक्त मानतो। मालेगाव येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित अपहार आणि लाखो रुपयांच्या ठेवी अडकल्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे। उपनिबंधक कार्यालयातील चर्चा पूर्णपणे फोल ठरल्यानंतर अखेर या भ्रष्टाचारात पतसंस्थेच्या जबाबदार असलेल्यावर थेट फौजदारी गुन्हे FIR दाखल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे। लोकशाही धडक मोर्चाचे शेखरदादा पगार आणि संतप्त ठेवीदारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाला हा कायदेशीर निर्णय घ्यावा लागला। मालेगाव किल्ला पोलीस ठाणे हद्दीतील महेश नागरी सहकारी पतसंस्थेत संशयित आरोपी पवन नंदकिशोर पुरोहित राहणार मालेगाव याने खात्यात तारेबंद बॅलन्स / शिल्लक रक्कम तसेच प्रत्यक्षात शिल्लक रक्कम यामध्ये 6,25,227 रुपये रकमेचा अपहार करून पतसंस्थेची तसेच पतसंस्थेतील खाते ग्राहकांची फसवणूक केल्याची फिर्याद पतसंस्थेचे चेअरमन जगदीश बालकिसन काबरा वय 63 राहणार न्यूवार्ड मामलेदार गल्ली यांनी पोलिसात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सन 2021 पासून ते 5 जून 2026 दरम्यान ही घटना घडली। आरोपी पवन पुरोहित याने पदाचा दुरुपयोग करून त्याचे पारिक या नावाने खोटे खाते तसेच पवनसूत ट्रेडिंग कंपनी, चिंतामणी ट्रेडिंग कंपनी इत्यादी या नावाने तसेच त्याचे नातेवाईक यांचे नावाने महेश नागरी कॉपरेटिव्ह सोसायटी येथे सेव्हिंग व चालू खाते उघडून त्या खात्यावर पतसंस्थेतील खातेधारकांच्या ठेवीच्या व इतर रक्कमा या बेकायदेशीररित्या वर्ग करून सदर रकमेचा अपहार केलेला असल्याचे लेखापरीक्षण अहवालात दिसून आले। त्याने पतसंस्थेमध्ये खाते उघडताना कोणतेही प्रकारचे कागदपत्र न घेता, KYC न करता बनावट खाते तयार करून त्या खात्यावर कर्ज वाटप करून त्याचे पदाचा दुरुपयोग करून पतसंस्थेच्या रकमेचा अपहार करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केल्याने थकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत।